पुढच्या टप्प्यावर येतोय. 9:30 झालेले आहेत. पुढच्या 15 मिनिटात आपण वाइंड अप करू, पण 10ला हॉल नक्की आपल्याला सोडावं लागेल. तुमची चुळबुळ न होता तुम्ही शांतपणे बसू नये याचा अर्थ बरंच त्यांना पण हवंय तुमच्याकडून, पण शेवटी वेळेची बंधनं आपल्या सगळ्यांनाच करणार आहे. मला ना फायनान्शियल डिसीज बद्दल बोलायचं. म्हणजे आता बरेचदा शारीरिक व्याधींबद्दल आपण चर्चा असते, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, व्हॉट नॉट. मानसिक आजाराबद्दल सुद्धा चर्चा असते. आर्थिक डिसीजेस काही निर्माण झाले आहेत का? आर्थिक व्याधी म्हणजे मग अंडर इन्शुअर्ड असेल, ओव्हर इन्शुअर्ड असेल, अशा पद्धतीचं काही तुम्हाला काही त्याच्यात सुचतंय का त्याच्यामध्ये, की आर्थिक व्याधी, की ज्या आर्थिक व्याधीच म्हणजे मी माझ्या मते फायनान्शियल म्हणजे आर्थिक साक्षरता नसणं हीच आर्थिक व्याधी आहे. आणि आज आय हॅव सीन पीपल की अकॅडमिकली ब्रिलियंट आहेत, भरपूर मेहनत घेतात, चांगली नोकरी करतात, बट वेन इट कम्स टू बेसिक मॅनेजमेंट ऑफ मनी their dependencies, they are always depending on somebody. आणि माझ्या मध्ये ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये, स्वतःच स्वतः यू शुड बी बिल्डिंग इट. त्याचं नियोजन, आर्थिक नियोजन करून समजा मला काही ऍसेट घ्यायचं, प्रॉपर्टी घ्यायची, तर काय करावं. तर माझ्या मते असं आहे की हे आपल्या रोजच्या जगण्यातलं उदाहरण आहे की जसं आपण आपल्या घरगुती खर्चासाठी पर्सनल एक्सपेंडिचर जसं आपण आपलं प्लॅनिंग करतो, तसंच ऍसेट ऍक्विजिशन पण प्लॅनिंग करू शकतो. जर एखादा ऍसेट आपल्याला परचेस करायचं आहे पुढच्या 4 ते 5 वर्षात, तर माझ्या मते नक्कीच आपण आपल्या आर्थिक सल्लागाराला याच्याबद्दल विचारू शकता की त्याची कॉस्ट किती राहील, त्यातून आपल्याकडे फंड्स किती आहेत, आणि त्याला दुसरा काही उपाय आहे का, जसं बँकेचं लोन आहे आणि त्याची कॉस्ट ही आपल्याला बघायला लागेल. तर हे आपण करू शकतो. त्याच्यात असं एकदम ओव्हरनाईट काही फार मोठा रिझल्ट येईल असं नाही, पण त्या दृष्टीने आपण नक्कीच विचार सुरू करू शकतो. तर आर्थिक साक्षर होणे याचा अर्थ आपल्यालाच माहिती पाहिजे की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, त्याची कॉस्ट काय आहे आणि ती आपण कशी उभी करणार आहोत. तर माझ्या मते हा एक जनरल प्रश्न आला. आणि आपण भारतीयांनी ते फार उत्तमरित्या बाळगलं पण आहे की आपण म्हणतो इन्कम आपल्याला येतं, मग आपले खर्च जातात आणि जे काही पैसे उरतात ते आपली गुंतवणूक आपण करतो. हे साधारणतः परदेशात होतं. US मध्ये उलट होतं की इन्कम येतं त्यांचं, मग ते कर्ज घेतात आणि उरलेले म्हणजे इन्कम येतं, गुंतवणूक किंवा काही करतात, खर्च करतात आणि मग उरलेलं असतं ते कर्ज असतं. पण भारतामध्ये मात्र सुदैवाने ते योग्य असतं आणि तेच खरं समीकरण आहे की इन्कम येतं, मग गुंतवणूक केली जाते पहिल्यांदा आणि मग खर्च केले जातात. आणि हे अत्यंत चांगलं हे आहे की तुम्ही SIP करू शकता, रिकरिंग डिपॉझिट सुरू करू शकता. आणि मी नेहमी सांगतो, जे मला IT कंपनीतले यंगस्टर्स येतात, की तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ज्या दिवशी पैसे हिट होत आहेत त्याच दिवशी पैसे रिकरिंग डिपॉझिट किंवा SIP ला जातील असं करा. त्यामुळे तुमचं डिसिप्लिन सेव्हिंग फार चांगल्या रीतीने होतं. की वेगवेगळ्या प्रोग्राम्स टीव्हीवर SIPचे वेगवेगळे रिटर्न्स दाखवले जातात, हे कितपत बरोबर आहे, हे रिटर्न्सवर किती विश्वास ठेवता येतो. ज्याप्रमाणे आधी सांगितलं की टिपिकल मार्केटचा रिटर्न, इक्विटी मार्केटचा रिटर्न इन पर्टिक्युलर लॉंग टर्म बेसिसवर तुमच्या नॉमिनल GDP ग्रोथ आहे त्या हिशोबाने होऊ शकतो, जो आपल्या जर का गेल्या 10 वर्षाचा बघाल तर 12 ते 15% रिटर्न मार्केटने तर दिलेला आहे. तुमचे नॉर्मल निफ्टी सेन्सेक्सचा रिटर्न गेल्या 8-10 वर्षाचा, 10-1 वर्षाचा 18 ते 20% आहे. सो त्याप्रमाणे पण जेव्हा तुम्ही SIP करतायत यू शुड बी ऑलवेज लुकिंग ॲट कीपिंग इट व्हेरी लॉंग टर्म. त्याच बेसिसवरच तुमचं वेल्थ क्रिएशन होऊ शकतं. एक प्रश्न आहे, फक्त कोणी 10 मिनिटातच आपण संपवणार, त्यामुळे जरा थोडा एक प्रश्न आहे की डिव्हिडंड्स काय काय फंड्सचे मिळत नाहीत, काय फंड्सचे NAVs खूप खाली आलेले आहेत, तर हे म्युच्युअल फंड मॅनेजर्स करतायत तर काय करतायत. इतका क्लिअरली प्रश्न त्यांनी म्हटलेला नाहीये, पण माझं आय बिलीव्ह दॅट इज व्हॉट ही गोपाळ शंकर जोशी विचारू इच्छितात की म्युच्युअल फंड मॅनेजर्स करतायत तर काय करतायत. प्रश्न असाच आहे की म्युच्युअल फंड मॅनेजर्स, ज्या तऱ्हेने मी सांगितलं की शेवटी हे प्रत्येक फंड मॅनेजर हा प्रत्येक तुमच्या फंडला एक बेंचमार्क असतो, त्या बेंचमार्कपेक्षा जास्त परफॉर्मन्स आणण्याचा प्रयत्न करतो. ह्याचा अर्थ गेल्या वर्षभरात जर का 24% रिटर्न असेल, निगेटिव्ह रिटर्न असेल, तर फंड असा कुठलाही फंड नसेल ज्यांनी पॉझिटिव्ह रिटर्न दिला असेल. कारण शेवटी तुमचे जे काही इक्विटीज इन्व्हेस्टमेंट्स आहेत तो फंड मॅनेजर हा कम्प्लिटली इन्व्हेस्ट करत असतो. 24% जर का ज्यांनी 20% निगेटिव्ह रिटर्न द्याला तो चांगला फंड मॅनेजर हे आम्ही समजतो, कारण त्यांनी ही हॅज प्रोटेक्टेड युअर रिटर्न्स इन
बट ही इज नॉट अलाउड टू गो इन टू कॅश. त्यामुळे तो कॅशमध्ये न गेल्यामुळे ही विल ऑलवेज हॅव अ निगेटिव्ह रिटर्न. दुसरा एक प्रश्न आहे डिव्हिडंड संबंधी. ते एक लक्षात घ्या, डिव्हिडंड हा शेवटी तुमचेच पैसे तुम्हाला दिले जात आहेत. हा डिव्हिडंड हा इक्विटी म्हणजे एखाद्या कंपनीकडनं ज्या तऱ्हे डिव्हिडंड देतो तशा प्रकारचा डिव्हिडंड नाहीये. ज्या फंडमध्ये डिव्हिडंड दिला जातो त्याची टू द एक्सटेंट जेवढा डिव्हिडंड पे केला होतो एनएव्ही खाली येते. त्यामुळे डिव्हिडंड हे काही नाविन्य त्याच्यात काही नाही, तुमचेच पैसे तुम्हाला दिले जात आहेत. पण ज्या इयरमध्ये जर का तुमचा मार्केटचा परफॉर्मन्स खराब असेल त्या इयरमध्ये म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स पण खराब येतो आणि हेच तो डिव्हिडंड देऊ शकत नाही.